मनारखेड येथील हनुमान मूर्ती प्रतिष्ठापनेत कळसावरून पैसे, प्रसादाची उधळण. प्रसाद मिळविण्यासाठी भाविकांची धावाधाव. बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथे 22 फेब्रुवारी रोजी हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात कलश स्थापना करण्यात आली. यावेळी कळसावरून प्रसाद म्हणून खारीक, खोबरे, सुकामेवास, पैसे व नाण्यांची उधळण करण्यात आली. हा प्रसाद आपल्याला मिळावा यासाठी भाविक भक्तांनी एकच झुंबड केली. त्यामुळे एकाच ठिकाणी मोठा जमाव झाला होता. मात्र संस्थांच्या योग्य नियोजनामुळे अनुचित घटना घडली नाही. मंदिरावर कलशारोहण प्रसादाची उधळण करण्यात येते. करताना धार्मिक विधी म्हणून यामध्ये काही कोऱ्या नोटा, नाणी व सुकामेवा असून तो प्रसाद म्हणून उधळण्यात आला. या महोत्सवाला जवळपास 1,500 ते 2,000 भाविकांची उपस्थिती होती. त्यात गावातील लेकीबाईंचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. प्रसादाची उधळण होताच उपस्थित भाविकांनी तो मिळविण्यासाठी एकच झुंबड केली. काही जण थेट मंदिरात उभारलेल्या मंडपावर चढण्याचा प्रयत्न करत होते, तर काही जण वाऱ्याच्या दिशेने उडणाऱ्या नोटांच्या मागे धावताना दिसले. वाऱ्यामुळे या नोटा मंदिरापासून लांबच लांब उडून गेल्याने त्यामागे भाविकही धावताना दिसून आले. या प्रकारामुळे काही काळ धांदल उडाल्याचे दिसून आले होते. मात्र सुदैवाने यात कोणतीही अनुचित घटना न घडता कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला. प्रसादात 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांचा समावेश. मनारखेड गावातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या हनुमान मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर कळसावरून प्रसादाची उधळण करण्यात आली. त्यात 10, 20 आणि 50 रुपयांच्या हजारो नोटा व 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांसह खारीक, खोबरे, सुकामेवा इतर काही वस्तूंचा समावेश होता, असे महोत्सवात सहभागींनी सांगितले. आज आमच्या इथं श्री हनुमानजीची व श्री गणेशजीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. नवीन मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि एक हर्षोल्लासात हा मोठ्या आनंदात पूर्ण गावकऱ्यांनी मिळून हा सोहळा साजरा केलेला आहे. आणि हे जे लूट जे झालेली आहे हे परंपरागत चालू आलेली आहे आणि एक विधी, धार्मिक विधी म्हणून आहे. आणि जे नोटा किंवा पैसे किंवा जे फुलं त्यातून पडतात त्या कळसावरून कळस झाल्यानंतर, तर ते प्रत्येकजण आपापल्या घरात नेते, देवघरात ठेवते, नाही तर मग आपल्या तिजोरीत ठेवते. त्याचा खूप एक मान आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.